नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बघा महा-TET 2026 मानसशास्त्र स्वरूपव्याप्ती या पहिल्या चॅप्टरचे आपण काय केले, काल कंटेंटवर पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आज आपण त्याच्यावर काय करणार आहे, प्रश्नांचा सराव घेणार आहे. असेच परीक्षेपर्यंत आपण प्रत्येक टॉपिक वाईज टीचिंग प्रत्येक सब्जेक्टचे आपल्याला जेवढे महत्त्वाचे तुमचे सब्जेक्ट टॉपिक आहेत त्यावर काय करणार, कंटेंट एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि त्यावर काय करणार आहे, प्रश्नांचा अतिसंभाव्य प्रश्नांचा काय करणार आहे, आपण सराव घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आपल्या फ्रीमध्ये आपण त्याचा प्रश्नांचा सराव कंटेंट एक्सप्लेनेशन देणार आहोत. जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला तर बघा, आपण वेळ न घालवता काय करू, प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, सायकोलॉजी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली आहे? मी तुम्हाला थोडासा वेळ देणार आहे, तुम्ही प्रश्नांचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, सायकोलॉजी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली आहे? बघा, तुमचं उत्तर आलं असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच ग्रीक या शब्द सायकोलॉजी हा शब्द कुठून उत्पत्ती झाली, त्याचं तर ग्रीक या भाषेतून झालेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 1879 मध्ये कोठे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झाली? 1879 मध्ये कोठे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झाली? बघा, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. बघा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं उत्तर टाईप करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, लिप्झिग, जर्मनी. लिप्झिग येथे जर्मनी येथे ह्या प्रयोगशाळेची काय झाली, स्थापना झालेली आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. तिसरा प्रश्न बघा काय, मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या कशावर भर देते? मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या कशावर भर देते? बघा, तुमचं उत्तर पटकन ये पाहिजे. लगेच तुम्हाला CTT मध्ये सुद्धा तुम्हाला एलिमिनेशन वापरायची कशी शिकवलेली आहे. त्यामुळे पटपट काय करायचं, आपलं कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करायचं आहे. बघा, जर तुमचा हात चालला तर मेंदूसुद्धा ॲक्टिव्ह राहतो तुमचा. त्यामुळे उत्तर कमेंट, फक्त व्हिडिओ बघत बसायचं नाही, कारण त्यामुळे तुमच्या मेमरी जास्त लक्षात राहत नाही. त्यामुळे काय, तुमचं जर तुम्ही लिखाण करत, तुम्ही नोट्स काढत जर व्हिडिओ बघत असाल तर तुमचं ते अधिक जास्त लक्षात राहणार आहे. त्यामुळे उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यामुळे लगेच काय होतं, तुमच्या तो कॉन्सेप्ट आणि तो नंतर पेपरच्या वेळेस आपोआपच आठवतो आपल्याला. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास. आधुनिक व्याख्या काय आहे, तर वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास. चला पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणते अप्रकट वर्तन आहे, कन्वर्ट बिहेवियर मानले जाते? बघा, जोरात धावणे, पुस्तक वाचणे, विचार करणे आणि टाळ्या वाजवणे. अप्रकट वर्तन कशामध्ये येतं, तर विचार करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, विचार करणे. अप्रकट वर्तन म्हणजे काय, प्रकट वर्तन म्हणजे आपल्याला ते दिसतंय, म्हणजे काय, बाह्य आणि अंतर. जे अंतर असतं त्याला म्हणायचं अप्रकट. आपल्याला ते दिसत नाही, प्रकट होत नाही, त्या बिहेवियर दिसत नाही त्याचं कसं आहे आतून. आपण कुठला विचार, कुठल्या माणसाच्या मनामध्ये काय विचार आहे आपल्याला समजतं का, नाही ना. ते कशामध्ये येतं, तर अप्रकट वर्तनामध्ये येतं. आणि जे आपल्या डोळ्याला दिसतं ते कशामध्ये, ते जोरात धावणे, पुस्तक वाचणे, टाळ्या वाजवणे, हे काय आपल्याला ते जाणवतंय किंवा आपल्याला ते दिसतंय, त्याला काय म्हणायचं, प्रकट वर्तन. बघा, ऑप्शन क्रमांक क ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, चला पुढचा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न बघा काय, मानसशास्त्राचे पहिले ध्येय कोणते? बघा, तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आणि तुम्हाला 20 प्रश्नापैकी किती प्रश्न तुमचे बरोबर आले हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि ज्यांनी कंटेंट व्हिडिओ अजून बघितलेले नसेल त्यांनी काय करायचा, पहिल्यांदा तो बघ. बघा, मानसशास्त्राचे पहिले ध्येय कोणते? बघा, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, वर्तनाचे वर्णन. पहिल्यांदा काय करायचे, ध्येय, मानसशास्त्रात ध्येय काय, वर्तनाचं वर्णन करायचं आहे. ते वर्तन कसं आहे त्याचं वर्णन करायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सहावा प्रश्न काय आहे बघा, विकासात्मक मानसशास्त्र मानवी जीवनाच्या कोणत्या कालखंडाचा अभ्यास करते? विकासात्मक मानसशास्त्र मानवी जीवनाच्या कोणत्या कालखंडाचा अभ्यास करते? सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, तुमचं तर पटकन उत्तर आलं असेल.
विकासात्मक मानसशास्त्र आलं म्हणजे काय म्हणायचं, विकास कुठून होतो, तर गर्भावस्थेपासून वृद्धापकाळापर्यंत आपला विकास होत असतो. चला पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न काय आहे बघा. मानसिक आजारांचे निदान आणि त्यावर उपचार करणाऱ्या शाखेला काय म्हणतात. मानसिक आजार आहे बघा, त्याच्यावर आपण कुठली टेस्ट किंवा कुठला आजारावर निदान करण्यासाठी कोणती शाखा आपण त्यामध्ये कुठल्या शाखेमध्ये तो आजार येतो. मानसिक आजार. तुमचं उत्तर आलं असेल बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, नैदानिक मानसशास्त्र. कुठलं? नैदानिक मानसशास्त्र. चला पुढचा प्रश्न बघा. 8वा प्रश्न काय आहे बघा. वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला. वर्तनवादा बिहेवियरिझमचा पुरस्कार कोणी केला. वर्तन लगेच लक्षात पाहिजे, व्ही. बघा आलं का उत्तर तुमचं. वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला, तर ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे बघा, J.B. वॉटसन यांनी. वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला, J.B. वॉटसन यांनी. चला पुढचा प्रश्न बघा. 9वा प्रश्न बघा काय. माणसाच्या अचेतन मनाचा अनकॉन्शियस माइंड अभ्यास कशात केला जातो. अनकॉन्शियस माइंडचा अभ्यास कशामध्ये केला जातो, कोणत्या मानसशास्त्रीय शाखेमध्ये केला जातो. बघा कशामध्ये केला जातो, तर आलं का उत्तर. आलं असेल बघा तुमचं उत्तर. पटकन फास्ट कमेंट करायचे आहे बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मनोविश्लेषणवाद. मनोविश्लेषणवाद याच्यामध्ये काय येतं, अनकॉन्शियस माइंडचा अभ्यास केला जातो. 10वा प्रश्न बघा. ईद, इगो आणि सुपर इगो या संकल्पना कोणाशी संबंधित आहेत. ईद, इगो आणि सुपर इगो या संकल्पना कोणाशी संबंधित आहेत सांगायचंय. बघा उत्तर आलं असेल तुमचं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, सिग्मंड फ्राईड. हे काय आहेत, ईद, इगो आणि सुपर इगो या संकल्पनेशी काय आहेत, संबंधित आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. आपण जास्त इथे एक्सप्लेनेशन देत बसणार नाही बघा. ज्यांना एक्सप्लेनेशन हवं आहे त्यांनी कालचा व्हिडिओ बघून घ्या. बघा सायकोलॉजी हा शब्द कोणत्या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या 2 ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे सांगा उत्तर पटकन. सांगा पटकन. आलं का उत्तर. आलं असेल बघा तुमचं उत्तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ, सायकी आणि लोगस या 2 शब्दापासून 2 ग्रीक शब्दापासून काय झाले, सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते सांगा. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विल्यम वुंड यांना काय केलं जातं, आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. बघा 13वा प्रश्न काय. SOR सूत्र कोणी मांडले. स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स हे सूत्र कोणाशी रिलेटेड आहे बघा. आपण बघितलेलं आहे SOR. आलं का उत्तर. आलं असेल बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, वुडवर्थ. वुडवर्थ यांचं हे काय, स्टिम्युलस ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स हे काय आहे त्यांचं सूत्र आहे. चला 14वा प्रश्न बघा काय. मानसशास्त्राचे मूळ कोणत्या संस्कृतीत आढळते. मानसशास्त्राचे मूळ कोणत्या संस्कृतीत आढळते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. अशाच पद्धतीचा वर प्रश्न आपला झालेला आहे. तुम्हाला कसे आणि लँग्वेज बदलून प्रश्न विचारले जातात बघा मानसशास्त्रामध्ये. उत्तर तर तेच असतं, आपल्याला माहीत पण असतं. जरी लँग्वेज आपल्या मराठी लँग्वेज कळत नाही आणि इंग्लिशमध्ये, त्यामुळे इंग्लिश जर नाही समजला मराठीतला शब्द तर आपण इंग्लिशमध्ये वाचायचा बघा, लगेच समजून जातं मानसशास्त्र. मानसशास्त्र मूळ संस्कृत कोणता शब्द येतो तर ग्रीक. बघा मूळ कोणत्या संस्कृतीत येतं तर ग्रीक या संस्कृतीमध्ये येतं. झाला 15वा प्रश्न बघा. सुरुवातीला मानसशास्त्र कोणत्या शास्त्राची शाखा होते. सुरुवातीला मानसशास्त्र कोणत्या शास्त्राची शाखा होते. या प्रश्नाचं बघा उत्तर आलं असेल तुमचं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तत्वज्ञान. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. मानसशास्त्र स्वतंत्र शास्त्र म्हणून कोणत्या वर्षी उदयास आले. मानसशास्त्र स्वतंत्र शास्त्र म्हणून कोणत्या वर्षी उदयास आले. त्या पटपट उत्तर द्यायचं आहे तुम्ही.
आलं का उत्तर? चला या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर काय आहे सांगा. बघा उत्तर आलं असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1879. 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा विल्यम वुंट. डी ॲनिमा ग्रंथ कोणी लिहिला? डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर द्या पटकन. चला टाईप करायचं. ऑप्शन क्रमांक फक्त टाईप करायचं आहे तुम्ही. ABCD काय असेल ते. चला आलं का उत्तर? आलं असेल बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरिस्टॉटल. काय यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर डी ॲनिमा. पुढचा प्रश्न बघा. रिपब्लिक ग्रंथ कोणी लिहिला? रिपब्लिक ग्रंथ कोणी लिहिला? बघा पटकन उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. आलं असेल तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्लेटो. रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला? प्लेटो यांनी. बघा आपला शेवटचा प्रश्न बघा. बालमानसशास्त्र कोणाचा अभ्यास करते? बालमानसशास्त्र कोणाचा अभ्यास करते? बालमानसशास्त्र कोणाचा अभ्यास करते हे तुम्ही सांगायचं आहे बघा. चला पटपट कमेंट करा. आलं असेल बघा उत्तर तुमचं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक. बालमानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर बालकाचा अभ्यास केला जातो. बघा अशा प्रकारे आज आपण 20 MCQ काल आपण मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती यावर कंटेंटवर आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पूर्ण परीक्षेला महत्त्वाचे पॉईंट आपण सगळे त्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. त्याच्यावर आज प्रश्नसुद्धा आपण घेतलेले 20 प्रश्नांचा सराव. भरपूर प्रश्न तयार होतात पण आपण काय केलेले आहेत 20च प्रश्न आणलेले आहेत. आपण नंतर कंबाईनसुद्धा बऱ्याच प्रश्नांचा सराव घेणार आहोत. आपले जास्त 1-2 टॉपिक झाले की अजून त्याच्यावर आपण प्रश्नांचा सराव घेणार आहोत. त्यामुळं जर चॅनेलवर तुम्ही नवीन नसाल तर काय करायचं चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं. बघा प्रत्येक विषय गणित विषय मराठी विषय तुमचा आपण सर्व विषय काय करणार आहोत कवर करणार आहोत. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.